महेश पाटील धनसे क्रॉप सोल्युशनमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आज आपण सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील हरदा या गावी आलो आहेत आणि इथं येण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे हे युवा प्रगतील जे शेतकरी आमचे दीपक भाऊ यांच्या शेतात आपण आलो आहे आणि तुम्ही त्यांचे मिरचीचा प्लॉट पाहू शकतात। बेसल डोसमध्ये त्यांनी नॉन टेक प्रो टाकलं होतं। इथं त्याची बॅग आहे आणि प्रत्येक तोड्याला ते आपले खतं वापरतात। तरी आपण त्यांना विचारू की तुमचं उत्पन्न यावर्षी धनश्री क्रॉप सोल्युशनच्या खताने वाढलं का? तुमचं काय मत? नक्कीच यावर्षी 100% अंदाज आहे की वाढणारच आहे. वाढणारच आहे। आणि रोगराई तर अजिबात नाही. सगळीकडे तर आता मिरची उद्ध्वस्त झाली। तुम्ही धनश्रीचं शेड्यूल पहिल्यापासून फॉलो करताय। स्टार्टिंगपासून बेसल डोस आपण स्टार्टिंगला बेसल डोस नॉट एक प्रो वापरला होता। तर तुम्हाला काय वाटतं की उत्पन्न वाढून बी भेटते आणि रोगराई कमी आहे? रोगराई खूप कमी. तरी मित्रांनो, संपूर्ण तालुक्यात आज मिरचीवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरस आहे, रोगराई भरपूर आहे। तरी असं असून सुद्धा युवा प्रगतील शेतकरी आमचे उत्पन्नात वाढू नये हे महत्त्वाची बाब आहे।